सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या मार्गदर्शनाला कृपाश्रव झाले आणि हबोब पुरुषोत्तम राजाचा बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी 2021 पासून सुरू झालेल्या दुसऱ्या पर्वातील आजचे हे 14वे पुष्प. आपण भगवंताचे भजन घेऊया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आपण बाबांचं भजन घेऊया. श्री बाबांचं मोठं भजन घेऊया. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. जय हरी. आजचा विषय आहे आपला सद्गुरु आश्रयाती आनंद. बघा माऊली म्हणतात किंवा आस्थेच्या महापुरी रिक्तार्थ कोट्यावरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायल्या निघे. म्हणजे आपल्याला प्राप्त काय करून घ्यायचे याचा पहिला विवेक पाहिजे आणि जे प्राप्त केलेलं आहे ते सुद्धा नंतर सोडायचे आणि त्याच्या पहिले तरी जायचे. माऊली म्हणतात की प्राप्त करून घेतात पण प्राप्तीच्या पहिले तरी कोणी जायला मागत नाही. तर त्यासाठी एक उदाहरण सांगते बघा की आपण लग्न करून घेतलं. लग्न करून घेतलं संपलं का? लग्न प्राप्त झालं ठीक आहे मग संपलं का? मग आता संसार वाढला पाहिजे. संसार वाढला की मग सून झाले. सुनाची काय झाले पाहिजे? मग आता आई झाली पाहिजे.
नंतर मग आजी झाली पाहिजे, म्हणजे वाढत वाढत जाते. आणि आजी झाली की मग जायचं परत, म्हणजे परत मृत्यू. मग कशानंतरी आपल्याला मृत्यू हा येणारच. म्हणजे बघा एक्सपायरी डेट ही आपली जन्मली त्यावेळेस आपली एक्सपायरी डेट सुद्धा आपल्याला आलेलीच आहे. म्हणजे शिक्कामोर्तब आपल्याला झालेलंच आहे. जसं बघा ते औषधाची कंपनी औषध तयार करतात आणि औषध तयार केल्यानंतर मग त्या बॉटलवर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट हे लिहिलेली असते. जेव्हा एक्सपायरी डेट त्याची खतम होते, संपते, त्यावेळेस ते काय बनतं, विष बनतं. तसंच आपण जन्माला आलोय त्यावेळेस आपल्याला एक्सपायरी डेट ही आलेलीच आहे, शिक्कामोर्तब ही झालेलेच आहे. पण आता ही कशी आली, कशी येणार आपल्याला हे आपल्याला माहित नाही. आता कोरोनाचं नाव काढलं आपल्याला तरी आपल्याला काय वाटतं, मग भीती वाटते. काय भीती वाटते, तर मृत्यूची भीती वाटते. मृत्यूची भीती का वाटते आपल्याला, तर कारण काय आहे, तर आपण हे झंझट म्हणजे हे लचंड आपल्या मग आपण जे लचंड आहे, लचंड तयार करून ठेवले की नाही, मी आणि माझं, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण किंवा माझं घर, माझी गाडी, म्हणजे हे लचंड तयार करून ठेवलेलं आपण. आणि हे लचंड जोपर्यंत आपल्या माग आहे तोपर्यंत आपल्याला ही भीती म्हणजे सोडायला मागत नाही, म्हणून आपल्याला ही भीती आहे. म्हणून बाबा काय सांगतात, हे लचंड कसं आहे, आता आई किंवा बाप किंवा मुलगा किंवा हे कोण जे जे आहे शेजारी असेल, पाजारी आहेत, हे सर्व किती दिवस आहे, किती दिवस असते आपल्या बरोबर राहणार आहे, त्यांचा भरोसा आहे का आपल्या बरोबर राहणार त्याचा. तसं बघा ते सुद्धा केव्हा तरी त्यांना पण एक्सपायरी डेट आहेत ना. म्हणजे आपल्या ह्याला जशी एक्सपायरी डेट आहे तशी त्यांना सुद्धा सगळ्यांना एक्सपायरी डेट ही आहेच. मग आता ते आपल्यासाठी ते थांबणार, म्हणजे आपल्या बरोबर ते राहणार आहेत का, नाही. म्हणजे त्यांना सुद्धा एक्सपायरी डेट आहे. आणि कसं प्रत्येकाला कधीतरी कशांतरी जायचंच आहे. आता कशाने जायचे, मग कोण कोरोनामुळे जाते, तर कोण अटॅक येतोय, कोणाचा ऍक्सिडेंट होतोय, तर कोण काय करतोय, तर आत्महत्येचा विचार सुद्धा करतोय. बाबा सांगतात की आत्महत्येचा विचार करणं हे मोठं पाप आहे. आणि कमीत कमी नामधारकांनी तरी पापाचा विचार म्हणजे आत्महत्येचा विचार करू नये. तुकाराम महाराज म्हणतात की जो आत्महत्येचा विचार करतो तो पुढे गाढवाच्या जन्मात जातो. बघा आपला विषय काय चाललाय, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट. म्हणजे या ध्येयाला आपला जन्म झाला तेव्हा आपल्याला एक्सपायरी डेट ही आलेलीच आहे. तसं आपल्यालाच नाही, तशी जे दिसते जे दिसत नाही, म्हणजे प्रत्येक वस्तू, झाड असू, प्राणी असू, वनस्पती असू, म्हणजे जे काय आहे दगड, माती, धोंडा, जे काय दिसतंय दिसत नाही, त्याला सर्वांनाच एक्सपायरी डेट ही आहेच. आता ही एक्सपायरी डेट आहे. आता ह्या म्हणजे या एक्सपायरी डेट म्हणजे आता भीती आपली कशी जाईल, कशाने भीती जाईल, ज्याला एक्सपायरी डेट नाहीये त्यांनी भीती जाईल आपली. आता भीती एक्सपायरी डेट कशाला नाहीये, ते भगवद्गीता म्हणजे भगवद्गीता आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे किंवा भगवत भाव आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेले, तत्वज्ञान सांगितलेले. आणि ते तत्वज्ञान कसं आहे, शाश्वत आहे, अनादी आहे. आणि ते तत्वज्ञान ते समजून घ्यायचं असतं. म्हणजे ते अनादी तत्वज्ञान, अनादी म्हणजे पहिले बी होतं, आता बी आहे आणि याच्या पुढे बी राहणार आहे. ते तत्वज्ञान समजून घ्यायचं. आता हे तत्वज्ञान समजून घ्यायचं. आता तत्वज्ञान समजून घ्या म्हणजे तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर आपली भीती काही जाणार आहे. आता ही भीती आहे, भीतीपोटी आपल्याला विकार आहेत. कोणते विकार आहेत, 6 विकार आहेत. जे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत. कशापोटी विकार तयार झालेत, हे भीतीपोटी विकार तयार झालेत. आणि ही विकारापासून काय होतं आपल्याला, मग हे विकार आपल्यामध्ये आहेत. आणि विकार असल्यामुळे मग आपल्याला काय वाटतं की माझ्यामध्ये काय कोणता विकार नाहीये. मी तर काय करते, नामस्मरण करते, मी गोसंवर्धन करते, वृक्षारोपण करायला जाते, म्हणजे परमार्थ करते. म्हणजे बाबा सांगतात हे सुद्धा परमार्थ करणं किंवा वृक्षसंवर्धन करणं हे सुद्धा आपण काय करतो, भीतीपोटी करत असतो. आणि भीती ही काय करत असतो, आपली भीतीपोटीच करत असतो. मग बाबा सांगतात भीती. आता आपण होतो नाही, मी तर कार्य करते, भीती नाहीये. मग बाबा आपल्या सहज विचारतात, मग बघा आपण होतो आपल्याला लोभ नाही, विकार नाही माझ्यामध्ये कोणताच. आणि सहज मग विचारलं हे कोण आहे, हा माझा मुलगा आहे. हे कोण आहे, ही माझी
मैत्रीण आहे, ते कोण आहे? हे माझं घर आहे. म्हणजे लोभ गेलाय का? लोभ गेला नाही म्हणजे विकार गेला नाही. आणि विकार केव्हा जाईल? भीती आहे. भीतीपासून विकार आहे. विकारापासून त्या तत्वाचं आपल्याला काय होतंय? स्मरण होत नाही किंवा त्या तत्वाकडे आपण जाऊन पोहोचत नाही. त्यासाठी पहिले काय केलं पाहिजे? तर भीती गेली पाहिजे. आणि भीती विकारापासून आहे, म्हणजे भीतीपासून विकार तयार आहे. विकार गेले पाहिजे. आणि विकार तयार केले तर आपण त्या तत्वाला म्हणजे त्या जे शाश्वत आहे त्या शाश्वताला पण मिळू. आता शाश्वत काय आहे? तर ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की ते तत्व हे शाश्वत आहे. आणि त्या तत्वाचं त्या ज्ञान, ते जे ज्ञान आहे ते कसं आहे? शाश्वत आहे आणि अनादी आहे. अनादी म्हणजे पहिले बी होतं, आता बी आहे आणि पुढे बी असणार आहे. आणि त्याला त्या तत्वाला, त्या ज्ञानाला, ते ज्ञान आपल्याला त्या ज्ञानाचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. त्यासाठी बाबा सांगतात की आता बघा, ते तत्वाचे 4 प्रकार आहेत: हितकर, अहितकर, सुख आणि दुःख. आता त्याचे 2 प्रकार पडले: हित, अहित. आणि सुख आणि दुःख. आता हित आणि अहित हे आपले स्वाधीन आहे आणि सुख दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहे. ते आपण कुठे जन्मायचं, कधी जन्मायचं, कुठे जन्मायचं, कोणाच्या पोटी जन्मायचं, कोणत्या कुळात जन्मायचं, कोणत्या देशात जन्मायचं, हे प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि कुठे मरायचं, कशाने मरायचं, कधी मरायचं, हे सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. पण हे जे जन्म आणि मृत्यू त्याच्यामधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे. आणि या मधल्या काळामध्ये काय करून घ्यायचं? आपल्याला हित करून घ्यायचे. आता हित करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? प्रारब्धाच्या भोगाने जे काही भोग आपल्याला आलेले आहेत भोगायला, ते भोग कसे भोगायचे? आनंदाने भोगायचे. त्यामध्ये आता प्रारब्ध आपण कसं केलेलं असेल मागचं, तर पापकर्म जर असेल तर आपल्याला दुःख भोगायचं आणि पुण्यकर्म जर असेल तर आपल्याला सुख भोगायला येतं. आता हित करायचं म्हणजे काय करायचं? तर त्या सुखाचं आणि दुःखाचं आनंदात रूपांतर करायचं. म्हणजे सुख जरी आले तरी ते भगवंताचंच रूप आहे आणि दुःख जरी आले तरी ते भगवंताचंच रूप आहे. असा विचार जेव्हा आपला होईल तेव्हा काय होईल? आपल्याला आनंद वाटेल. आता हित करायला काय केलं पाहिजे? असं मनाने हित करून जमल का? मनाने आपण आनंद म्हणला तर जमल का? हित करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आता बाबा सांगतात की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणजे गुरुशिवाय हे ज्ञान नाही. आणि गुरुकडूनच, सद्गुरूंच्याकडूनच हे ज्ञान मिळाल्यानंतर शाश्वत ज्ञानाचं जे आपल्याला शाश्वत ज्ञान जेव्हा मिळतं, आपल्याला शाश्वत ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, तेव्हाच आपल्याला ह्या प्रारब्धाच्या कर्मामध्ये सुख, म्हणजे सुखामध्ये सुद्धा आनंद वाटतो आणि दुःखामध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाटतो. मग आता हित करायचं म्हणजे काय करायचं? तर त्या सुखाचं आणि दुःखाचं रूपांतर कुठं करायचंय? आनंदात करायचे. आणि मग ह्या सुखा दुःखाचं रूपांतर आनंदात झालं तर म्हणजे सगळंच आपल्याला आनंदच आहे. आता दुसरं एक भाग सांगितलं बाबांनी बघा, नाम घेतो आपण, नाम घेतलं, प्राप्त झालं, पण त्याच्या पुढे नाही. आता लोक पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर मग पहिली वारी असते. पहिल्या वारीत काय करायचं? पहिली वारी म्हणजे एट आणि दुसरी वारी म्हणजे भेट. आता पहिल्या वारीमध्ये एट म्हणजे काय? तर ते गुरुंच्याकडून नाम घ्यायचं आणि ते नाम घेतल्यानंतर मग दुसऱ्या वारीपर्यंत काय करायचं? त्या नामाचं नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण केल्यानंतर आपल्यामध्ये अष्टसाती भाव तयार होतात. आणि अष्टसाती भाव तयार झाल्यानंतर म्हणजे पापाच्या गाठीत उड्यानं बंद, जालेंद्र बंद आणि मनी बंद, त्या गाठींची काय होती? उकल होती. आणि उकल झाल्यानंतर आपल्याला आनंद वाटू लागतो. मग ती झाली एट. आणि नंतर मग दुसऱ्या वारीमध्ये जायचं. दुसऱ्या वारीमध्ये गेल्यानंतर काय? मग आपल्याला प्रबोध मिळतो. ते प्रबोध म्हणजे काय? भेट. आणि प्रबोधाने आपल्याला काय सांगितलं जातं? की तूच ब्रह्म आहेस. काय आपल्याला बोध केला जातो? की तूच ब्रह्म आहेस. म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर म्हणजे अनुग्रह घ्यायचा, प्रबोध घ्यायचा आणि त्याला म्हणतात एट आणि भेट. म्हणजे आता एट आणि भेट झाली, त्याच्यानंतर मग काय होतंय? म्हणजे सद्गुरु कोण, गुरु कोण हे कोणी लक्षच देत नाही. म्हणजे नामामध्ये नामाने तुम्हाला देव प्राप्त झाला, पण जे प्राप्तीच्या पलीकडे आहे ते प्राप्त होत नाही. ते प्राप्त का होत नाही? तर ज्यांनी नाम दिलं त्याला सुद्धा आपण ओळखत नाही किंवा त्यांच्या आश्रयामध्ये आपण राहत नाही. त्यामुळं त्याच्या प्राप्तीच्या पलीकडचं काय तर ते कळत नाही. तर प्राप्तीच्या पलीकडे काय?
तर संत संगती, संतांच्या संगतीत राहणं, संत संगती भेटणं हे प्राप्तीच्या पलीकडचं आहे. आणि ती संत भेट ते सतत राहिली पाहिजे. आता पंढरपूरला गेणारे लोक काय करतात, ज्यांनी नाम दिले त्यालाच विसरून जातात. म्हणजे ते फक्त ते प्राप्त झाले त्या प्राप्तीमध्येच थांबतात, पण प्राप्तीच्या पलीकडे कुणी जायला मागत नाही. त्यासाठी बाबांनी पुढे एक विषय सांगितलंय की म्हणजे त्या प्रारब्ध कर्माचे परत चार, म्हणजे ते कर्माचे परत 5 बाई सांगितले त्यांनी बघा. कर्ता, कर्म, वृत्ती, सुख दुःख आणि बुद्धी. आता कर्ता त्याच्यानंतर परत गुण सांगितले, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. आता कर्ता कसा असावा, रजगुणी असावा, तमगुणी असावा की सत्वगुणी असावा. कर्म कसं असावं, रजगुणी असावं, तमगुणी असावं किंवा सत्वगुणी असावं. आणि वृत्ती कशी असावी, रजगुणी असावी, तमगुणी असावी किंवा सत्वगुणी असावी. बघा वृत्तीचे उदाहरण सांगते की जेव्हा कर्ण कुणाकडे गेला शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे परशुरामाकडे गेला. आणि परशुरामाकडे कशासाठी गेला तो, तर अर्जुनाला जे धनुर्विद्येचे शिक्षण दे, अर्जुन हा धनुर्विद्येमध्ये निपुण होता आणि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हे जाहीर झालेलं होतं. आणि हे कर्णाला सहन होत नव्हतं, म्हणून कर्ण कुठे गेला, परशुरामांच्याकडे गेला, हे विद्या ग्रहण करण्यासाठी गेला. तिथे गेल्यावर ती विद्या ग्रहण केली, पण त्याची वृत्ती कशी होती, तामसी वृत्ती होती. तामसी वृत्ती म्हणजे त्या अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर केलं याला सहन झालं नाही, म्हणून परशुरामांच्याकडे ते गेले होते. म्हणजे वृत्ती कशी होती, तामसी होती. आता ती जी क्रिया आहे, ती विद्या ग्रहण करणे ही सात्विक वृत्ती आहे. पण ते सात्विक कर्म आहे, पण वृत्ती कशी होती तर तामसी होती. आता पुढे आहे सुख दुःख. आता बघा सुख दुःख म्हणजे दुसऱ्याच्या सुखात किंवा दुसऱ्याच्या दुःखात. म्हणजे बघा बकरी कापणं आणि ते खाणं, ते सुख वाटते आपल्याला, पण त्यांना त्रास देऊन आपण ते खातोय. म्हणजे ही वृत्ती कशी आहे, तामसी. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात आपण सुख घेतोय. दुसऱ्याचं ते आता बकरे कापणं हे सुख आहे का, दुःख आहे. त्यांना दुःख आहे, दुसऱ्याला दुःख द्यायचं आणि आपण मात्र सुख घ्यायचं. ती कशी वृत्ती आहे, तामसी वृत्ती आहे. आता बघा दुसऱ्याचं घर जळो आणि माझं वांग भाजू दे, म्हणजे त्याचं घर जळलं तर चालेल, पण माझं वांग भाजू, म्हणजे दुसऱ्याला दुःख द्यायचं आणि आपण सुख घ्यायचं. ते कशी बुद्धी, ते कसं सुख दुःख आहे तर तामसी आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे आपला बुद्धी. आता बुद्धी कशी आहे, रजगुणी आहे, तमगुणी आहे की सत्वगुणी आहे. आता बघा बुद्धीच्या याच्यामध्ये उदाहरण दिले की आता शकुनी. आता बाबासाहेबांचं सांगितलं, बाबा शकुनीचं घेऊया. शकुनी कसा होता, चतुर होता, बुद्धिमान होता, पण त्याची बुद्धी कशी होती, लोकांचं वाटोळं व्हावं, हस्तिनापूरचं वाटोळं व्हावं, कौरवांचं चांगलं व्हावं आणि पांडवांचं वाटोळं व्हावं, हे त्याची बुद्धी होती. म्हणजे तो बुद्धिमान होता, चतुर होता, पण त्याने ती बुद्धी पुढे वापरली. बुद्धीचा वापर कसा झाला, तामसी झाला. म्हणजे मग बाबांनी काय केलं, आपल्याला म्हणजे कर्ता कसा असावा, सत्वगुणी असावा, कर्म कसं असावं, सत्वगुणी असावं, वृत्ती कशी असावी, सत्वगुणी असावी, सुख दुःख सत्वगुणी आणि बुद्धी सुद्धा सत्वगुणी. बाबांनी आपल्याला काय केले, आपल्या हिताच्या बाजूनी आता हित माहितीये, हित करणं म्हणजे काय तर आनंद प्राप्त करणं, प्राप्तीच्या पलीकडचा आनंद आहे. सुख आणि दुःख याच्या पलीकडे आनंद, तो आनंद प्राप्त करणं म्हणजे हित. आणि हित केले बाबांनी आपले हित करून दिलेलं आहे. आणि आपली वृत्ती कशी केली, आता सात्विक केलेली आहे. आता सात्विक वृत्तीमध्ये मग आपल्याकडून काय होते, गोसंवर्धन होते, वृक्षरोपण होतंय. म्हणजे हे सात्विक कर्म आपल्या बाबा आपल्याकडून करून घेत आहेत. आणि आपल्याकडून सतत सत्वगुणी राहण्यासाठी सद्गुरु भजन करून घेत आहेत. त्या सद्गुरु भजनामध्ये आपल्याला दंग करतायत. म्हणजे का सद्गुरु भजन का करायचं, तर सत्वगुणामध्ये वाढ होण्यासाठी सद्गुरु भजन करायचं. आता हे सत्वगुण वाढले, सत्वगुण आपल्याला वाढलेत. आता
सत्वगुणी माणसाला किंवा सत्वगुणी साधकाला कितीही अडचणी आल्या तरी तो डगमगत नाही. म्हणजे त्याला कोणती अडचणी येऊ द्या तो डगमगत नाही. मग ईश्वर प्राप्तीसाठी अडचणी येऊ द्या किंवा एखादं कर्म करताना अडचणी येऊ द्या तरी तो काही डगमगत नाही. त्याला काय म्हणायचं? अभय साधक. आता याच्यानंतर विषय आपला की अभय साधक. आता अभय साधक कोणत्याही कार्यामध्ये कशीही अडचणी आल्या काही त्याला त्रास झाला तरी तो डगमगत नाही. त्याला म्हणायचं अभय साधक. मग त्यासाठी एक उदाहरण सांगते. बाबांनी सांगितलं उदाहरण एका गावचं. म्हणजे बाबांनी सांगितलं की एका गावामध्ये आपल्याला जायचंय, सत्संग तिथे करायचा आहे. त्या गावामध्ये जायचंय. त्या गावातली लोक खूप खराब आहेत, चोर आहेत, डकेती आहेत, खुनी आहेत आणि तिथे नेतागिरी पण खूप चालते. आणि अशा गावात जाऊन आपल्याला काय करायचं आहे? सत्संग करायचा आहे. तर मग आपले साधे सगळे म्हणले हो बाबा आपण जाऊया, करूया सत्संग. तरी बाबा पुढे म्हणतात की तिथे जर गेला तर तुम्हाला काठीने मार खावा लागल. ते तुम्हाला शिरून देणार नाही एक तर पहिलं, आणि गेलं तर तुम्हाला मार खावा लागल. तरी पण आपल्या साधे काय म्हणतात? नाही बाबा ठीक आहे, बाबांचं म्हणजे भगवत पताकाचं आपल्याला भागवत धर्माचा प्रचार करायचा, आपल्याला श्रीपद बाबांचं आपल्याला कार्य करायचे. त्यामुळं काही हो द्या तिथं आम्ही घाबरणार नाही. तर आम्ही जाऊया बाबा, पण तिथं सत्संग घेऊया. बाबा म्हणतात तुम्हाला नुसतं मारणार नाही तर ते एखाद्याचा खून सुद्धा करू शकतात. अशी ती लोक आहेत. तरी पण आपली लोक डगमगत नाहीत. म्हणतात मेलो तरी चालेल, कारण मेलो तरी कसं चांगल्या कार्यात मरणार आहे. सद्गुरू काय सद्गुरूचं कार्य नाही. सद्गुरूच्या कार्यात मरण जरी आलं तरी चालेल, पण बाबा आम्ही तिथे जाऊ आणि तिथे सत्संग घेऊ. त्या लोकांना हा विषय समजावून सांगू. श्रीपाद बाबांचा विषय आम्ही म्हणजे तत्वज्ञान तिथे जाऊन आम्ही समजावून सांगू. मग बाबा म्हणतात ते लोक बघा, म्हणजे एवढी लोक खराब होती ती, पण एक दिवस तिथं सत्संग झाला आणि त्या लोकांच्या मध्ये फरक पडला. त्या लोकांच्या मध्ये काय आला? फरक पडला. कशाने? तर ह्या नामाच्या प्रचाराने. ह्या बाबांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान त्या लोकांना सांगितलं आणि त्या लोकांच्या मध्ये फरक पडला. सुरुवातीला बघा ती लोक जर ही आपली विषात्मक मंडळीकडे जर गेली, त्या गावाच्या धरून जरी गेली, पाणी जरी माहिती तर ती लोक पाणी सुद्धा देत नव्हती यंदा. पण तीच लोक आता त्या झाडांसाठी टँकरचे टँकर देत आहेत. झाडं लावण्यासाठी जे काही साहित्य लागते ते साहित्य आता ते आणून देतात. तेच नव्हे तर ह्या लोकांसाठी जेवणाचं पण जेवण सुद्धा ते लोक डोंगरावर घेऊन जातात ह्या लोकांसाठी. म्हणजे त्या लोकांच्यात बघा कसा बदल पडला. का बदल पडला? तर हे बाबांचं तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं. कसं पोहोचलं? हे अभय साधक. या अभय साधक त्यांना म्हणायचं अभय साधक म्हणजे कोणत्याच गोष्टीला डगमगत नाही. आणि आता त्या गावातली लोक आपल्या विश्वात्मक मंडळी बरोबर बाबांचं तत्वज्ञान सांगण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, नावाचा प्रचार करत आहेत. 20 लोक आता झाडं लावण्याचं काम करत आहेत. त्या लोकांच्या बरोबर झाडं लावण्याचं काम बी करत आहेत. आणि 30 लोक आता त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामामध्ये हजर आहेत. म्हणजे बघा कसा फरक कसा पडतो. म्हणजे जे न डगमगता जे कार्य करतात त्याला काय म्हणायचं? अभय साधक. किती बी अडचणी त्याला येऊ द्या, प्रारब्धाच्या अडचणी येऊ द्या किंवा सत्संगात अडचणी येऊ द्या, काही पण त्याला न घाबरणारा हा अभय साधक. आणि आता ही स्टोरी नाही किंवा ही दृष्टांत नाहीये, ही घडलेली गोष्ट आहे. शिदोबाच्या डोंगराखाली तिथे एक गाव आहे बुद्रुक म्हणून. तिथली लोक ही अशी होती आणि ह्या लोकांच्या मध्ये विश्वात्मक मंडळींनी निपाणीची लोक, चिखलीची लोक तिथे जाऊन हा सत्संग घेऊन त्याच्यामध्ये एवढा बदल झालेला आहे त्या लोकांच्या मध्ये. आता ते गाव सर्व गाव म्हणजे गावातले गावकरी सर्वच या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असतात. तर आपला विषय काय चाललाय? अभय साधक. अभय साधक कसा असतो बघा, म्हणजे कोणत्याच गोष्टीला तो डगमगत नाही. आता दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, एक बाबांनी उदाहरण सांगितलेलं आहे. एक मनुष्य असाच एका झाडाखाली तपश्चर्या करायला बसलेला असतो. ईश्वर प्राप्ती करायची म्हणून तपश्चर्या करायला बसलेला असतो. आणि मग बऱ्याच दिवसात तो तपश्चर्या करत असतो. एक दिवस असेच शेजारून नारद मुनी जातात. मग तो नारद मुनींना विचारतो, मुनीवर तुम्ही भगवंताकडे चालात तर भगवंताला विचारा तुम्हाला ईश्वर प्राप्ती कधी होईल. म्हणजे सहज विचारतो तो, मला ईश्वर प्राप्ती कधी होईल. तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे मी भगवंताला विचारतो. आणि मग नारद मुनी तर भगवंतापर्यंत भगवंतापाशी जातात आणि भगवंताला सांगतात की
बघा असाच एक मनुष्य तपश्चर्या करायला बरेच दिवसाला बसलेला आहे झाडाखाली, आणि त्यांनी मला सहज विचारलंय की मला भगवंत कधी प्राप्त होईल, ईश्वर प्राप्ती मला कधी प्राप्त होईल. भगवंत सांगतात त्याला जाऊन सांगा मुनीवर की तू ज्या झाडाखाली बसलायस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेव्हा तुला तेवढ्या वर्ष तुला तपश्चर्या करावी लागेल, आणि तेव्हा तपश्चर्याचा तेवढी वर्ष तपश्चर्या झाली तर तुला ईश्वर प्राप्ती होणार आहे. नारद मुनी येतात आणि त्या मनुष्याला त्या व्यक्तीला सांगतात की बघ असा असा निरोप दिलाय, म्हणजे असं सांगितलंय भगवंतानी की तुला ईश्वर प्राप्ती होईल, पण केव्हा होईल, तुझ्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी वर्ष तुला तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा तुला ईश्वर प्राप्त होईल. आता बघा त्याला ईश्वर प्राप्त होईल याचाच खूप आनंद झाला. आता किती दिवस तपश्चर्या करायला लागेल याचं त्याला काय वाटलं नाही, कारण तो कोणत्या झाडाखाली बसला होता, चिंचेच्या झाडाखाली बसला होता, आणि चिंचेच्या झाडाला बघा किती पानं असतात, मग त्याला तपश्चर्या किती दिवस करावी लागेल, पण तो त्याला डगमगला नाही, मला ईश्वर प्राप्त होणार आहे हाच आनंद त्याला खूप होता. आणि त्या आनंदात तो ते तपश्चर्या करत बसला आणि त्याला ते ईश्वर प्राप्त पण झाला. पण त्याचं पाहून एक जण काय म्हटलं, चला झाडाखाली बसलं की ईश्वर प्राप्त होतो, आणि मग एक जण काय म्हणला, चला आपण मग आता केळीच्या झाडाखाली बसूया. तो जाऊन बसला केळीच्या झाडाखाली बसला नारद मुनीची वाट बघत. तर नारद बसलाय कसा, लोभापोटी बसलाय, मग त्याला ईश्वर प्राप्ती होईल का, ईश्वर प्राप्ती तर सोडा, पण त्याला नारद मुनीची सुद्धा भेट झाली नाही. आता आपला विषय काय चालला होता, अभय साधक. म्हणजे अभय साधक कसा असतो, कोणत्याच गोष्टीला तो डगमगत नाही, कसाही त्याच्यावर आघात होऊ द्या तरी तो डगमगत नाही, त्याला काय म्हणायचं, अभय साधक. आता बाबांनी आपल्याला अभय साधक केलेले प्रत्येक जणाला. त्याच्यानंतर शबरीची पण याच्यामध्ये थोडस आपण सांगूया. आता भरपूर जणांनी शबरीबद्दल सांगितलेले, तरी पण बघा शबरीची जेव्हा सेवा झाली, मातंग ऋषीच्या आश्रमात राहून शबरीने सेवा केली, निष्काम भावाने सेवा केली, आणि निष्काम भावाने सेवा केल्यामुळं मातंग ऋषी त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग मातंग ऋषी शबरीला सांगतात, बाळ तुला सांग तुला काय पाहिजे, तू मला काही मागू शकतेस, ती मी द्यायला तुला तयार आहे, तुला काय पाहिजे सांग. तेव्हा ती म्हणती की मी जी सेवा करते ही सेवा म्हणजे मी काय मागण्यासाठी सेवा करत नाही, मला जे पाहिजे होतं ते मला तुमच्या संगतीत मिळतंय. मला काय पाहिजे होतं तर सज्जनांचा संघ पाहिजे होता, आणि तो सज्जनांचा संघ मला मिळत आहे, त्यामुळे मला आता काहीही नको. तरी पण माता ऋषी म्हणतात तुला काय पाहिजे असतं तर माग, तरी पण ती म्हणती नाही, मला जे पाहिजे होतं ते मला मिळत आहे. माता ऋषी त्याच्यावर खुश होतात, आणि खुश होऊन तिला सांगतात की तुला राम भेटायला येईल. आता बघा काय म्हणले ऋषी, तुला राम भेटायला येईल. आता ते माता ऋषी हे सांगून ते आश्रम सोडून गेले, कारण कोणतेही ऋषी एका आश्रमामध्ये जास्त दिवस राहत नाही, मग ते आश्रम सोडून गेले. आणि मग आता ही शबरी जंगलामध्ये राहते, मग आता शबरी रोज आता राम भेटायला काय सांगितलंय माता ऋषींनी की तुला राम भेटायला येईल. मग तिने विचारलं नाही मला राम कधी भेटायला येईल, केव्हा येईल, आपल्यालाच प्रश्न असतात. एखादी गोष्ट सांगितली मला कधी भेटेल, ते मग माझं प्रवचन कधी, मला ते जमल का, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण कसं विचारत राहतो. पण तिने ती गोष्ट विचारली नाही, राम भेटायला येईल एवढं तिला माहित झालं, आणि ती एवढ्या आनंदात होती, राम भेटायला येईल, राम भेटायला येईल. आता बघा जेव्हा ते आशीर्वाद तिला दिला होता राम भेटायला येईल, त्यावेळेस रामाचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. त्याच्यानंतर मग रामाचा जन्म झालेला आहे. आणि मग बघा ती शबरी राम भेटायला येईल म्हणजे हेच तिला इतका आनंद देऊन गेलं की ही बास्तीमती फक्त झाडा झुडपांना सर्वांना काय सांगत राहायची, मला राम भेटा येणार आहे, राम भेटा येणार आहे. रोज पशु पक्ष्यांना झाडांना सांगायची मला राम भेटा येणार आहे. आणि रोज रामाची वाट पाहत बसायची, रोज रांगोळी काढायची, रोज वेगवेगळी फळं आणून ठेवायची. नुसती फळं आणून ठेवत नव्हती तर ती फळं ती चाखून ठेवायची, कारण का जो राम भेटायला येणार ते रामाला आंबट लागू नये, ते हे खराब लागू नये म्हणून ती प्रत्येक फळ चाखून ठेवायची. आणि अशी वाट पाहता पाहता त्या ती राममय झाली. जे रामाची वाट पाहता आम्ही मला राम भेटा येणार, मला राम भेटा येणार, ही वाट पाहता पाहता ती कशी झाली, राममय झाली. आणि मग किती वर्षाने म्हणजे ते
राम भेटायला येणार ह्याची तिला 80 वर्ष कधी निघून गेली हे सुद्धा तिला कळलं नाही. आणि 80 वर्षानंतर तिला राम भेटायला आलाय. आपला विषय काय चाललेला आहे? अभय साधक. म्हणजे अभय साधक कसा असतो की तो कोणत्या गोष्टी डगमगत नाही. बस बाबांनी सांगितलंय ना ते कार्य करणे. जा झाडं लावा. तिथं मग काय आता त्रास होईल, ऊन लागल, पाऊस लागल, काही नाही. बस सांगितलंय आज्ञा, सद्गुरु आज्ञा पाळणं हे एवढंच माहित त्या अभय साधकाला. काय तर सद्गुरु आज्ञेचं पालन करणं एवढंच माहित. आता बाबांनी आपल्याला काय केलेलं आहे? अभय साधक केलेलं आहे. आता अभय साधक केलं, आता अभय साधक झालं. मग अलीकडच्या काळात बघा आता म्हणजे अभय साधक झालं म्हणजे आपल्यावर बाबांची कृपा झाली असं आपण म्हणतो. आता इतर लोकांची कृपा कशी असते बघा. बाबांची आमच्यावर कृपा झाली. आम्ही आनंद आश्रमामध्ये भरपूर लोकांचं ऐकलं की बाबांची आमच्यावर कृपा झाली. आम्ही कीर्तन करतो, बाबांची आमच्यावर कृपा झाली. आम्हाला प्रवचन करायला येते, बाबांची आमच्यावर कृपा झालेली. म्हणजे कीर्तन करायला येणं, प्रवचन करायला येणं हे कृपेमध्ये येतं का? म्हणजे कीर्तन करता आलं म्हणजे बाबांची कृपा झाली. म्हणजे इथे सर्व खाली बसलेले सर्व ज्यांच्या कृपा नाही का? कृपेचा अर्थ त्यांना कळाला का? कृपा कशी असते यांना कळालं का? कृपा कशी असते यासाठी एक उदाहरण सांगते. आता बघा परीक्षित राजाचं उदाहरण आहे. सद्गुरु कृपा कशी, कृपा म्हणजे काय आणि ती कशी करतात. आता परीक्षित राजा आपल्या सर्वांना माहिती. परीक्षित राजाचं जेव्हा श्रीकृष्ण निधामाला निघून गेले तेव्हा पांडव सुद्धा हिमालयात जाण्यासाठी निघाले. त्यांनी काय केलं? मग परीक्षित राजाला राजगादीवर बसवलं आणि मग ते हिमालयात निघून गेले. आता परीक्षित राजा राजगादीवर बसला आणि राजगादीवर बसला ते फिरत असताना त्याला एक गाय रडताना दिसली आणि त्याच्या शेजारी बैल होता आणि त्या बैलाला एकच पाय होता आणि त्या बैलाला एक माणूस मारत होता. मग ते परीक्षित राजाने पाहिलं आणि ती गाय त्या बैलाला मारत म्हणून ती काय करत रडत होती. परीक्षित राजा काय केला? तिथे गेला आणि त्या मनुष्याला म्हणाला, कोण रे तू याला का मारतोयस? आणि थांब, तुला मी आता तुझा शिरछेदच करतो. म्हणून त्याने काय केलं? तलवार काढली. तसा तो मनुष्य, तो कोण होता? कलियुग होता. तसा तो परीक्षित राजाला शरण आला. आता परीक्षित राजाला संस्कार काय झाले होते? शत्रू जरी शरण आला तरी त्याला अभय द्यायचं, त्याला माफ करायचं. म्हणून कलियुगाला परीक्षित राजाने काय केलं? शरण दिलं, म्हणजे आश्रय दिला. त्याला कलियुगाला आश्रय दिला. पण एक सांगितलं, आता बघा ती गाय कोण होती? तर धरती माता. आणि ती बैल कोण? तर धर्म. आता ते राहू द्या. आता आपले बघूया की म्हणजे जेव्हा परीक्षित राजाने आश्रय दिला कलीला आश्रय दिला तेव्हा कलीला सांगितलं, तुझा शिरछेद मी करत नाही, पण तू माझ्या राज्यातून निघून जा. मग कली म्हणतो, मी कुठे निघून जाणार? मला इथं तुमच्यापाशीच मला थोडी जागा द्या. मग त्यावेळेस त्या कलीला आश्रय दिलेला आहे. कुठे दिलाय? तो जुगार, मदिरा, जिथं श्रीगमन चाललेलं आहे तिथं, आणि सोन्यामध्ये इथं त्याला काय दिलेलं आहे? आश्रय दिलेला आहे. आता बघा कुठे दिलाय? जिथं जुगार चालू आहे, जिथं वेश्या म्हणजे परश्रीगमन चालू आहे, जिथं हे शराब, मदिरा तिथं, आणि नंतर सोन्यामध्ये त्याला आश्रय दिलेला आहे. आता राजा त्याला कुठे मिळाले आश्रय? सोन्यामध्ये मिळालेला आहे. आता एकदा राजा असंच शिकारीला चाललेला होता. शिकारीला गेला आणि शिकार करता करता राजाला खूप तहान लागली. तहान लागली म्हणून शेजारीच माता ऋषींचं आश्रम होतं, याचं श्रमिक ऋषींचं आश्रम होतं. आणि श्रमिक ऋषींच्या आश्रमामध्ये तो राजा आला आणि मग राजा, मला तहान लागली, मला कोणीतरी पाणी द्या, मला तहान लागली, पाणी द्या म्हणून आवाज देऊ लागला. पण त्यावेळेस श्रमिक ऋषी हे कसे ध्यानस्थ बसलेले होते, ते ध्यानस्थ होते, त्यामुळे त्यांनी काय आवाज ऐकला नाही. आणि राजाला मग खूप राग आला की मी एवढा आवाज देतोय तरी हा ऋषी ध्यानात बसलेला नाहीये, हा नाटक करतोय. म्हणून ते परीक्षित राजा काय करतो? त्याच्या गळ्यात मेलेला साप टाकतो आणि तिथून तो निघून राजवाड्याकडे येतो. आता इथं श्रमिक ऋषीचा मुलगा शृंगी हा माधुकरी मागून आश्रमात येतो. आणि आश्रमात आल्यानंतर तो पाहतो की आपल्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. त्याला राग येतो
आणि राग येऊन तो शाप देतो. काय शाप देतो तर ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला आहे त्याचा 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने त्याला मृत्यू येईल. काय शाप दिला शृंगीने? ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकलेला आहे त्याला 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने मृत्यू होईल. आता इकडे राजा राजवाड्यात जातो. राजवाड्यात गेल्यानंतर तो मुकुट काढून ठेवतो आणि मुकुट काढून ठेवल्यानंतर त्याला जी झालेली गोष्ट आहे, आता कलेला आश्रय कुठे दिलाय त्याला? सोन्यामध्ये. आणि मुकुट कोणता होता? सोन्याचा. आणि मग त्याला ते कळतंय की बाबा आपण जे आपल्या जर दिवसभराची झाले आपल्याकडून ते साधूची निंदा झालेली आहे, ते साधूचा जो अपमान झालेला आहे हे राजाला कळतो आणि राजा तळमळतो. माझ्या हाताने ही खूप घोर निंदा झालेली आहे, त्या साधूचा अपमान झालाय म्हणून राजा तळमळत असतो. आणि मग इकडं श्रमिक ऋषी जेव्हा ध्यानातून उठतात आणि शृंगीला त्यांना ते समजतं सगळं आपल्या मुलांनी राजाला शाप दिलेला आहे म्हणून. तो मुलाला बोलून घेतात आणि मुलाला ओरडतात की तू आपला हा राजा खूप चांगला आहे आणि तू सुद्धा कलेच्या प्रभावाखाली आलास का? आणि कलेच्या प्रभावाखाली आल्यामुळे तू जो आपला राज्यासाठी खूप चांगला आहे आणि त्या राजाला तू काय केलंस? शाप दिलायस. आणि तुझा शाप हा खोटा ठरणार नाही, कारण शाप कुणी दिलेला आहे? शृंगीने. शृंगी हा तपस्वी आहे आणि तपस्वीने दिलेला शाप खोटा ठरत नाही. म्हणजे तिथे श्रमिक ऋषीने आपल्या मुलाला दोष दिला पण परीक्षित राजाला दोष दिला नाही. परीक्षित राजाने सगळ्यात साप टाकला होता तरी पण त्यांना दोष दिला नाही, कारण श्रमिक ऋषीला समजलं होतं की ते कलीच्या प्रभावामुळे झालेले आहे. त्यामुळे अशी घटना राजाकडून घडलेली आहे. पण राजा आपला खूप चांगला आहे आणि हा राजाची ह्या जनतेला गरज आहे म्हणून ते शृंगीला दोषी ठरवतात. मग आता इकडं राजाची तळमळ काय तर माझ्या हाताने खूप घोर पाप झालेले आहे, खूप त्या साधूची खूप निंदा झालेली आहे. त्याची तळमळ लागल्यामुळे राजाला झोप येणार. ते त्याला पश्चाताप होता. राजाला जो अपमान झालाय त्याचा पश्चाताप होत होता. तेव्हा मग राजा श्रमिक ऋषीपर्यंत राजाची तळमळ ही श्रमिक ऋषीपर्यंत पोहोचली. आणि मग श्रमिक ऋषींनी काय केलं? 4 साधूंना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही रातोरात म्हणजे त्या राजाचा एक क्षणही वाया जाऊ नये, तुम्ही रातोरात काय करा? राजवाड्यात जा. मग ते 4 शिष्य राजवाड्यात आले. राजवाड्यात आल्यानंतर आता रात्रीचा टाइम त्यामुळे शिपाई त्या शिष्यांना काही आतमध्ये सोडिनात. शिष्य सांगत होते की आम्हाला श्रमिक ऋषींनी पाठवलेलं आहे तर राजाला आम्हाला आत्ताच भेटायचं आहे, तरी पण शिपाई काही ऐकत नव्हते. मग ते हा गलबाला ऐकून राजा बाहेर आला. मग राजाने विचारलं काय काय प्रकार आहे हा? तेव्हा शिपाई सांगतात की हे शिष्य आलेले आणि या शिष्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मग राजा म्हणतात ठीक आहे, त्यांना सन्मानपूर्वक तुम्ही आतमध्ये घेऊन या. मग राजा त्यांना सन्मानपूर्वक बसवतात, नमस्कार करतात आणि मग ते शिष्य सांगतात की असं दिवसभरात झालेलं आहे, तुमच्या हातून श्रमिक ऋषींच्या काळात मेलेला साप टाकलेला आहे, त्यामुळे शृंगीने तुम्हाला शाप दिलेला आहे. शाप काय दिलाय तर 7 दिवसाच्या आत म्हणजे 7 दिवसाच्या आत तुमचा सर्पदंशाने मृत्यू होणार आहे, ते राजाला सांगतात. आता राजाला हे सांगितल्यानंतर राजाला त्याचं काय वाटत नाही. म्हणजे ते श्रमिक साधू सांगतात त्यामुळे श्रमिक ऋषींनी पाठवले आणि श्रमिक ऋषीने हे तुम्हाला सांगायला सांगितलंय. आणि हे सांगितल्यानंतर सुद्धा राजाला तळमळ कशी जास्ती, त्याला पश्चाताप कशाचा होत असतो तर माझ्या हाताने साधूची निंदा झालेली याचा पश्चाताप असतो. माझा मृत्यू होणार याचं त्यांना काय वाटत नाही. जसं आता आपण माग विचार घेतलाय जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच जन्मतारीख ही लिहिलेलीच आहे. ही राजाला माहित होतं, कळत होतं. म्हणजे जेव्हा जन्म झाला तेव्हा जन्मडेट ही आलेलीच आहे. त्याचं दुःख त्यांना नव्हतं, प्रारब्धाच्या भोगाचे त्यांना दुःख नव्हतं. त्यांना दुःख कशाचं होतं की माझ्या हाताने साधूचा अपमान झालाय, साधूची निंदा झालेली आहे. आणि साधूची निंदा करणं म्हणजे पुनर्जन्म, पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. साधूची निंदा करणं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. हे राजाला माहित होतं. पण राजा कशासाठी तळमळ होता की त्या साधूची निंदा झाली हा पश्चाताप त्याला भरपूर होता. म्हणजे पश्चाताप कशाचा होता की साधूची निंदा झालेली, साधूचा माझ्याकडून अपमान झालाय त्याचं त्याला खूप दुःख वाटत होतं. आता हे 4 शिष्य कोण तर विवेक, वैराग्य, शम दम उपरती, तितिक्षा, समाधान, सत्संग. आता विवेक म्हणजे काय बघा,
सत्य काय, असत्य काय, विनाशी काय आहे, अविनाशी काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, अर्ध सत्य काय आहे आणि अंतिम सत्य काय आहे, हे द्वंद्व आहे. आणि या द्वंद्वातून योग्य निवड करण्याची चतुराई, शहाणपणा, त्याला म्हणायचं विवेक. आता दुसरे वैराग्य. वैराग्य म्हणजे ऐहिक व पारलौकिक फळाबद्दल निरीच्छा, म्हणजे फळाची अपेक्षा करायची नाही. ऐहिक म्हणजे इथं भौतिक सुखापासून ते पारलौकिक पारमार्थ सुखापर्यंत सुद्धा म्हणजे फळाची अपेक्षा न करणं, त्याला म्हणायचं वैराग्य. आता शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि सत्संग. शम म्हणजे काय, मनोनिग्रह, मनाचा निग्रह करणे, त्याला म्हणायचं शम. आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रियांचा निग्रह करणे, त्याला म्हणायचं दम. तितिक्षा म्हणजे सुख दुःखाबद्दल समभाव, सुख असेल तर आनंद, दुःख असेल तरी आनंद. आता आपला विषय झालाच, मग हित करून घेतल्यानंतर सुख असेल तरी आनंद वाटतो आणि दुःख असेल तरी आनंद वाटतो, त्याला काय म्हणतात तितिक्षा. आणि त्याच्यानंतर आहे सत्संग. उपरती. उपरती म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचा आकारात्मक मार्ग. आणि समाधान म्हणजे परमेश्वराजवळ जाण्याचा सकारात्मक मार्ग. आणि त्याच्यानंतर आहे सत्संग. सत्संग म्हणजे काय, आता आपण सत्संग म्हणजे आपण असं बसलोय सगळेजण आणि प्रवचन चाललंय, त्याला सत्संग म्हणायचं का, हा सत्संग नाही, हा साधू संघ आहे. सत्संग हा एकट्याने करायचा असतो. सत्संग म्हणजे सत्याचा संघ. सत्याचा संघ हा एकट्यामध्ये असतो आणि हा जे चाललाय तो आपला हा साधू संघ. तर सत्संग म्हणजे काय करायचं, तर सत्याचा संघ, तो एकट्यामध्ये करायचा. तो कुठेही राहून तुम्ही करू शकता. बाबासाहेब संघासमध्ये गेलं तरी सत्याचा संघ हा होतच असतो, म्हणजे सत्संग आपला होतच असतो. आता बघा, शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि सत्संग. आणि चौथा आहे मुमुक्ष. तर मुमुक्ष म्हणजे परमेश्वर भेटावा, ज्ञान व्हावं अशी तीव्र इच्छा आणि तळमळ असावी. परमेश्वर भेटण्यासाठी आणि परमेश्वर भेटण्यासाठी ज्ञान व्हावं आणि तो परमेश्वर भेटावा ही तीव्र इच्छा, तळमळ. बघा, जगण्यासाठी जसं आपण प्रयत्न करतो ना, जगण्यासाठी किती तळमळ, जगण्यासाठी किती प्रयत्न आपले, तशी प्रयत्न म्हणजे गरज आणि गरजेची तीव्रता. गरज काय आहे, ईश्वर भेटावा, मग त्यासाठी गरजेची तीव्रता, तशी तीव्रता सुद्धा पाहिजे ना, मग त्याला काय म्हणायचं मुमुक्ष. आता मग या चार साधूंनी हे त्यांना विवेक, वैराग्य, शमदम उपरती तितिक्षा समाधान सत्संग आणि मुमुक्ष. म्हणजे जेव्हा त्या परीक्षित राजाला मुमुक्षत्व प्राप्त झालं, ते मुमुक्षत्व प्राप्त झाल्यानंतर राजामध्ये, परीक्षित राजामध्ये म्हणजे वैराग्य प्राप्त झालं. आणि मग लागलीच त्यांनी काय केलं, आपल्या मुलांचा, राजवैभवाचा, लौकिकाचा, सगळ्यांचा परित्याग केला आणि कुठे जाऊन बसले, गंगा किनारी जाऊन बसले. म्हणजे जेव्हा त्यांना हे चारही गोष्टी साधन चतुष्टय साध्य झालं, त्यावेळेस त्यांच्यामध्ये मुमुक्षत्व तयार झालं आणि मुमुक्ष तयार झाले ते, आणि ते मग गंगा किनारी जाऊन बसले. आणि गंगा किनारी जाऊन बसले. आता हे मुमुक्षत्व कोणामुळे तयार झालं, त्यांना साधन चतुष्टय कोणामुळे तयार झालं, तर श्रमिक ऋषीच्या कृपा आशीर्वादाने त्यांना साधन चतुष्टय, त्यांच्यामध्ये साधन चतुष्टय तयार झालं. आणि मग ते गंगा किनारी जाऊन बसले. त्यावेळेस परमेश्वरच सुखमुनीच्या रूपाने येऊन परीक्षित राजाला बोध केलेला आहे. पहिलं भागवत समजून सांगितलं, त्यांचं मन शुद्ध केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना गुरुमावाक्याचा बोध केलेला आहे. आता बघा, आपल्याला पण गुरुमावाक्याचा बोध झालाय की नाही. श्रीपाद बाबा कोण होते, ते सुद्धा त्या परमेश्वरच अवतार घेऊन आपल्याला गुरुमावाक्याचा बोध केलेला आहे. म्हणून म्हणतात ना, म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देव गुरु. म्हणजे बाबांनी आपल्याला कसा बोध केलाय. आता आपल्या समोर बसले कोण, ते परमेश्वरच बसलेले आहेत, पण आता आपल्याला समजलं पाहिजे. आता श्रीपाद बाबांनी काय केलं, आपल्याला पहिलं काय केलं, नाम दिलं, नंतर प्रबोध दिला, म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध दिला, आणि नंतर काय सांगितलं, साधन चतुष्टय करा, म्हणजे इंद्रियांना वळण पाडा. पण परीक्षित राजाला काय करून घ्यावं लागलं, पहिलं साधन चतुष्टय करून घ्यावं लागलं आणि
आणि नंतर मग त्यांना गुरुवाक्य गुरुबोध मिळालेला आहे. पण श्रीपाद बाबांनी आपल्याला काय केलंय, पहिलं गुरु नाम दिलं, प्रबोध दिला, नंतर सांगितलं भाऊ ताई आता साधन चतुष्टय करा. म्हणजे काय करा, तर इंद्रियांना वळण पाडा. काय सांगितलं आपल्याला, इंद्रियांना वळण पाडायचंय. मग आता आपलं कार्य काय चालू आहे, आता इंद्रियांना वळण पाडणं. आता इंद्रियांना वळण पाडायचं म्हणजे काय करायचं, इंद्रिय हलवायची का नाही, इंद्रियांना वळण पाडायचं म्हणजे गुरु आज्ञेप्रमाणे जे काही कार्य करायला आपल्याला येतील त्या कार्यामध्ये सहभागी व्हायचंय. आणि त्या कार्यामध्ये सहभागी होऊन कार्य गुरु आज्ञेप्रमाणे कार्य करायचं आहे. आता बघूया थोडा भजन आहे, ब्रेक आहे, भजन आहे. आता आपण बघायचे भावगीत ऐकलं. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देवी नाना रूपी तुझा देव आहे. बघा आपण या गीतामध्ये बघा, मंदिरात आणि अंतरात म्हणजे आतमध्ये पण येते आणि अंतरात, या अंतराळात पण सुद्धा तोच नांदत आहे. नाना देवी म्हणजे वेगवेगळे देह घेऊन, म्हणजे झाडाच्या रूपाने, पक्ष्यांच्या रूपाने, जे माती दगड जे काय मुंगी वगैरे जे जे काय दिसतंय, जे दिसत नाही ते देह रूप घेऊन तो तुझा देव आहे इथं सांगितलंय. तुझा देव आहे म्हणजे तुझ्यामध्ये जो देव आहे तोच त्या सगळ्यांमध्ये भरलेला आहे. तुझा देव म्हणजे तुझ्यामध्ये जो देव आहे तोच या इतर जे काही दिसतंय दिसत नाही. आता आपण माईक जरी म्हणतो तर याच्यामध्ये सुद्धा देव आहेच. म्हणजे सजीव असो किंवा निर्जीव असो प्रत्येकामध्ये ते तत्व भरून उरलेलंच आहे. म्हणजे तो कसा भरलेला आहे सगळीकडे, म्हणजे मंगलांमध्ये तोच आहे. मंगल कार्य जरी असेल तरी तोच. आणि विठ्ठलाची मूर्ती कीर्ती आपण ऐकतो त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. श्याम तोच, राम तोच, दत्तबी तोच. म्हणजे त्या तत्वानेच रामाचं रूप घेतलंय, श्याम म्हणजे श्रीकृष्णाचं रूप घेतलंय किंवा दत्ताचं त्यांनीच रूप घेतलेलं आहे. संतानाच्या कीर्तनात असणारा सुद्धा तोच. साधकाच्या चिंतन करत असताना चिंतनात सुद्धा तोच आहे. तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास. श्वास हा तोच आहे. म्हणजे सर्वांमध्ये तो कसा आहे, वेदेमध्ये तोच, काहिलीमध्ये तोच, सगळ्यामध्ये तोच आहे. आता बघा आपल्याविषयी काय चाललं, आता परिषद राजता जे प्रारब्ध कर्म संपून प्रारब्धाचे भोग भोगून संचित बाद करण्याचे कार्य चालू आहे आपलं. आता जे प्रारब्धाचे भोग आपण भोगतोय हे भोग भोगत असताना संचित कर्म तयार होत असतं. पण आता हे आपल्याला नाम मिळालं, अनुग्रह मिळालं आणि ही संतांची संगत आपल्याला लाभत आहे. शाश्वतच आपल्याला ज्ञान होत आहे. त्या ज्ञानामुळे काय होतंय की प्रारब्धाचे भोग आनंदाने आपण भोगतोय आता. म्हणजे त्यातून पुढे परत कर्म संचित कर्म बनत नाही, म्हणजे संचित बाद होते. म्हणजे आपण कसं कर्मबंधनातून मुक्त होतोय. आणि हे कसं आपल्याला टप्प्याटप्प्याने चालू आहे. बाबा आपल्याकडून करून घेतात हे कार्य, कसं आपल्या करून घेतात टप्प्याटप्प्यातून घेतात. आता ज्ञानेश्वरीमध्ये एक विषय आलाय बघा, श्रेष्ठ ज्ञान, उत्कट भक्ती आणि आदर्श कर्मयोग. आता श्रेष्ठ ज्ञान कशाला म्हणायचं, श्रेष्ठ ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. म्हणजे प्रकृतीच्या अलीकडचं हे रूप ज्ञान, प्रकृतीच्या पलीकडचं हे
स्वरूप ज्ञान. आणि स्वरूप ज्ञान हे शाश्वत आहे, अनादी आहे. आणि अनादी शाश्वत आहे. अनादी म्हणजे मागाई होतं, आता बी आणि पुढे बी. म्हणजे त्याच अनादीने म्हणजे त्या शाश्वत स्वरूपाने किंवा त्या शाश्वत तत्वानेच. मग अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली पद्मावती, अनादी निर्गुण प्रगटली कलावती. म्हणजे स्त्री स्वरूप सुद्धा त्यानेच घेतलेले. किंवा पुढे अनादी निर्गुण प्रगटले राम, अनादी निर्गुण प्रगटले भगवान श्रीकृष्ण. म्हणजे पुरुषीच्या रूपाने सुद्धा तेच तत्व आहे. आणि म्हणजे स्त्रीलिंग मध्ये पण तेच आहे आणि पुल्लिंग मध्ये तेच आहे. म्हणजे ते कसं आहे, सम आहे. आणि त्या समतत्वालाच मग आपण काय म्हणतोय, देव म्हणतोय, निसर्ग म्हणतोय. आणि म्हणजे देव म्हणतो, त्याच्या पुढे जाऊन ईश्वर म्हणतोय, आणि त्याच्या पुढे जाऊन निसर्ग. मग हा निसर्ग कसा नटलेला आहे बघा. तो संत म्हणतात ते म्हणजे की देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. देव कसा नटलेला आहे बघा हा. आणि ह्या जे म्हणजे बाबांनी ह्याच्यामध्ये सांगितलंय बघा, एक मेसेज आहे त्याच्यामध्ये की आकाशाची शक्ती आहे, तो परा आणि अपारा शक्तीने नटलेला आहे. म्हणजे हा अपारा शक्तीमध्ये आपल्याला पराशक्ती जाणायची. पराशक्ती जाणायची म्हणजे ते त्याचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला जाणलं, स्वरूपाला जाणायचं म्हणजे ते सर्वश्रेष्ठ ज्ञान. आता हे स्वरूपाला आपल्या बाबाने जाणून दिले की नाही, आपल्यामध्ये तत्व आपल्याला जाणून दिले. म्हणजे जाणायचं म्हणजे काय, त्याला म्हणजे अनुभव घ्यायचा त्याचा. त्याला पाहता येत नाही. ते कसं आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला आकार नाही. पण ते कसं आता आकारामध्ये आले, म्हणजे प्रकृतीच्या रूपाने ते पुरुषच कसं ते आकारामध्ये आलेले. आणि त्याला आकार आलाय. पण त्याचा कसा घ्यायचा, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आता हा अनुभव त्याचं स्वरूप ज्ञान होतं आपल्याला. बघा नामदेव महाराजांना जेव्हा सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर स्वरूप ज्ञान झालं. आणि स्वरूप ज्ञान झाल्यानंतर नामदेव महाराज एका नदीच्या काठी स्वयंपाक करत बसले होते आणि कुत्र आले आणि ते रोटे घेऊन पळायला लागलं. तेव्हा नामदेव महाराजांचे त्या कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन पळत सुटले. का तर त्यांना ते त्या कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत दिसायला लागला. जेव्हा ते सद्गुरूंच्याकडे गेले आणि सद्गुरूच्याकडून ते शाश्वत ज्ञान, ते तत्वज्ञान करून घेतलं, तेव्हाच त्यांना ते कुत्र्यामधला सुद्धा भगवंत दिसायला लागला. आणि दुसरं बघा, आता जनाबाईने सुद्धा स्वरूप ज्ञान झालं. आणि मग स्वरूप ज्ञान झाल्यानंतर मग जनाबाई सुद्धा काय म्हणते, अरे रे त्या मूळ मायाच्या काट्या. म्हणजे त्या रूपाला असं म्हणते ती, मूळ मायाच्या काट्यात तुझं मड गेलं मसना. म्हणजे केव्हा गेलं हे रूप, केव्हा जातं, जेव्हा स्वरूप ज्ञान होतं. स्वरूप ज्ञान झाल्यानंतर मग आपलं रूप बाद होतं. रूप बाद होणे आणि स्वरूपावर राहणे, त्याला म्हणायचं सर्वश्रेष्ठ ज्ञान. सर्वश्रेष्ठ ज्ञान कशाला म्हणायचंय, स्वरूप ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञान. आणि मग पुढे सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला बाबांनी करून दिले. ह्याच्यावरून काय साधायचे, आपल्याला उत्कट भक्ती साधायची आहे. आता उत्कट भक्ती साधणे म्हणजे काय, ते जे घडते, जे घडत आहे, जे घडणार आहे, ते सर्व त्या भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे घडत असते. त्या भगवंताच्या काय लीला आहेत. म्हणजे जे घडत आहे, घडणार आहे, ते सगळं भगवंताचे नियोजन होतं घडणार आहे. आपल्या नियोजनाने काहीच घडणार आहे. भगवंताने जे प्रयोजन केलेले त्या प्रयोजनाप्रमाणेच घडणार आहे. आता एक महाभारतामध्ये आलेले की भगवंत अर्जुनाला काय सांगतात, भगवंत श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात की बघ कौरव तुझ्यापेक्षा बलाने श्रेष्ठ आहेत, पण विजय मात्र तुझाच होणार आहे. म्हणजे कौरव जरी बलाने श्रेष्ठ असले तरी त्यांची इच्छा काय होती, स्वतः विजय होणं त्यांची इच्छा होती. त्यांचं नियोजन काय होतं, स्वतः विजय होणं. तर भगवंताचं प्रयोजन काय होतं, पांडवांना विजय करणं. म्हणजे भगवंताच्या प्रयोजन प्रत्येक गोष्ट जी होती ती भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे होत असते. मग आता बघा आपल्याला बी आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख येते, आता आपल्या प्रारंभी जसे भोग आहेत तसे ते भोग आपल्या येतात. म्हणजे पापाचे भोग आले तर आपल्याला दुःख होतं लगेच. म्हणजे पापाचे भोग जर असतील तर दुःख, आणि पुण्याचे भोग जर असतील तर सुख. म्हणजे पापात म्हणजे सुखात आणि दुःखात सुद्धा आनंद मानून गेले. आणि जे आपल्याला भोगा येते ते भगवंताच्या लीला आहेत, भगवंताचं प्रयोजन आहे आणि ते भगवंताच्या लीला आहेत. या लीला समजून घेतल्याला किंवा आपल्याला सुख दुःख काही वाटत नाही. आणि जिथं मग सुख दुःख नाही आणि जो भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे राहतो त्याला काय म्हणायचं,
उत्कट भक्ती. आता ही उत्कट भक्ती, आता ही अशी भक्ती आपल्याकडून घडून घेतात की नाही, घडते का नाही? म्हणजे आपल्याला ना बाबांनी सुख आलं दुःख आलं किंवा हे काय येत आहे त्याचं कारण आपल्याला कळायचे. प्रारब्धाचे भोग जसे असतील तसं आता मागं वाईट कर्म केलेलं आहे. वाईट कर्म केल्यामुळे आता भोग कसे आले, दुःखाचे भोग येतात आणि ते भोग भोगायचे आणि भोगूनच संपवायचे. म्हणजे मागं झालं आपल्या विषय झाला हित आणि अहित. हित करायचं म्हणजे काय करायचे, तर त्या सुख दुःखाला आनंद प्राप्त, म्हणजे त्या सुखाचं दुःखाचं परिवर्तन कुठं करायचे, आनंदामध्ये करायचे. मग आज आता आपल्याला जे भोग येतात ते आपण जर आनंदाने भोगलं तर प्रारब्ध कर्म संपतं आणि संचितही बाद होतं. आता बघा, म्हणजे भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे राहिलं तरच आपण प्रारब्ध कर्म आनंदाने भोगून आपलं संचितवाद आपण करू शकतो. ते पण सद्गुरू कृपेनेच होत असतं. आता हे भगवंताचं प्रयोजन. आता भौतिक लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना कळतं एखादी गोष्ट दुःखाची आली तर आपल्याला काय वाटतं, बाबा म्हणजे बाहेरच्या समाजाच्या लोकांना एखादी गोष्ट आपल्या दुःखाची आली आपल्यावर तर लोकांना किती दुःख वाटतं, बाबा असं का घडलं. तर त्यासाठी एक अभिमन्यूचं सांगते, म्हणजे भगवंताचं प्रयोजन कसं असतं. ठीक आहे, आता आपण एक काम करूया. पहिले श्रेष्ठ ज्ञान आहे, त्या श्रेष्ठ ज्ञानाबद्दल एक व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ बद्दल पहिले सांगते थोडं की आपलं स्वरूप ज्ञान आणि भगवंताचं स्वरूप कसं आहे. तर ते सूक्ष्महून सूक्ष्म आणि महानाहून महान असं हे आपलं स्वरूप आहे. सूक्ष्महून सूक्ष्म म्हणजे अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म असं स्वरूप आहे आणि आकाशापेक्षा कितीतरी मोठं आहे. अनादि अनंत नित्य निर्विकार आणि निराकार असं स्वरूप आहे. हे असं स्वरूपाचं ज्ञान म्हणजे श्रेष्ठ ज्ञान. आणि या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन मग उत्कट भक्तीला सुरुवात होते. सद्गुरूंना शरणागत होत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात आपल्याला आपल्या अविनाशी अनंत नित्य निर्विकार निराकार स्वरूपाचे ज्ञान कोणी करून देत नाही. तोपर्यंत खऱ्या भक्तीला सुरुवात होत नाही. हे स्वरूप ज्ञान आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊया. वर कसा सर्वव्यापी, महानाहून महान आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे ते आपण आता पाहणार आहोत. आपण आपल्यापासून सुरुवात केली. आपण जसं जसं आपलं घर, आपला गाव, आपला जिल्हा, आपला राज्य, आपला देश असं करून व्यापक होत जाऊ तसं आपली पृथ्वी, असे कितीतरी देश मिळून ही आपली पृथ्वी तयार झाली. बघा, हे आकाश कुठे कुठे नाहीये. आपण आता पृथ्वीपासून बाहेर चाललो. पृथ्वीला आपल्या एक चंद्र आहे. असे आपल्या पृथ्वीसारखे कितीतरी ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. पृथ्वीचा चंद्र असे प्रत्येक ग्रहाचे चंद्र हे सूर्याभोवती फिरतायत. बघा किती व्यापक होत चाललोय आपण. असे कितीतरी अब्जावधी सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. आपले सॅटेलाइट्स हे सुद्धा या सूर्यमालेचा भाग आहेत. अशा कितीतरी सूर्यमाला मिळून आकाशगंगा तयार होते. मग जशी जशी व्यापक होत जाऊ तसं तसं आपल्याला लक्षात येईल की आकाश किती व्यापक होत चाललंय. किती आता असे एक आकाशगंगा, अशा किती आकाशगंगा मिळून हे एक ब्रह्मांड. आता एक आकाशगंगा आपण पाहतोय, अशा कितीतरी आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड. आणि हे सगळं ब्रह्मांडाचं जाळं एकमेकाला कसं जोडलेलं आहे. किती किती व्यापक होत चाललंय. बघा, अनंत त्याचा अंतच लागत नाही म्हणून त्याला म्हटलंय अनंत. म्हणजे अनंताकडून अनंताकडे हा जो प्रवास आहे तो आपला चालू आहे. आता आपण परत उलट डायरेक्शनने आलो. आता आपण अंतर्मुख होऊन तो किती सूक्ष्म आहे. आकाश किती सूक्ष्माहून सूक्ष्म, कुठे नाही अशी जागा नाही. मग मी नसे ऐसा कवन उठावा असे, परी प्राणियांचे दैव कसे जेन देखती माते. आता आपण आपल्या स्वतःपर्यंत आलो. इथून आत आपण अंतर्मुख आपल्या डोळ्याच्या बाहुलीतून आत गेलो. बघा, रक्तवाहिन्याच्या पुढे आपण अजून आतमध्ये गेलो, अजून सूक्ष्म होत गेलो. पेशी, प्रत्येक पेशीचे आपण आतमध्ये जसं जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल की क्रोमोझोम्सचा हा संच आहे. क्रोमोझोम्स त्याच्याही अजून सूक्ष्म होत गेलो तर डीएनए, त्याच्याही अजून सूक्ष्म होत गेलो तर कितीतरी अणूंचा हा संच आहे. प्रत्येक अणू आपण जसं आतमध्ये पाहू तसं त्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आता 2 इलेक्ट्रॉन मध्ये एवढं व्यापक अंतर आहे की त्याच्यातही आकाश व्यापलेलं आहे. त्याच्याही अजून आतमध्ये जाऊ तसं न्यूट्रॉन, आणि न्यूट्रॉनच्या आतमध्ये आपण जसं जाऊ त्याच्याही आतमध्ये हे आकाश जाऊन कसं व्यापलेलं आहे.
म्हणजे आकाशाला इथे सुद्धा अंत नाही, म्हणजे सूक्ष्माच्या दिशेने गेलं तरी अंत नाही. बघा क्वार्क्सच्या मध्ये सुद्धा आकाशच आहे, म्हणजे आकाश नाही अशी जागा कुठे नाही. आणि असा तो ईश्वर आहे, त्याला कसं ओळखायचं? म्हणून ईश्वर हा महानाहून महान आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. आता बघा तो भगवंत कसा नटलेला आहे, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. हे केव्हा कळलं आपल्याला? स्वरूप ज्ञान झाल्यानंतर. याला स्वरूप ज्ञान म्हणायचं. स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर मग तो कसा महानाहून महान आहे आणि सूक्ष्माहूनही कसा सूक्ष्म आहे हे समजतंय. बघा आता स्वरूप ज्ञान झाल्यानंतर उत्कट भक्ती सुरू होते. उत्कट भक्ती म्हणजे जे घडतंय, जे घडणार आहे ते सर्व भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे घडत आहे. आता आपलं झालं तो भाग, जे काही घडणार ते भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे घडत असतं. आता बघा आपल्याला एखादा दुःखाचा भोग आला भोगायला, तर लगेच आपण काय करतो? आता तो भोग कशाला आला? दुःखाचा भोगायला का आलेलाच आपल्याला? आपलं मागचं कर्म वाईट झालेलं असतं आणि ते वाईट कर्मामुळे आपल्याला तो भोग भोगायला आला असतो. पण आपण ते भोग भोगताना दुसऱ्याला दूषण देत असतो. ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, म्हणजे आपण मान्य करत नाही की माझं कर्म तसं होतं आणि ती माझ्यामुळे झालं मान्य करत नाही आणि मग दुसऱ्याला दोष देत असतो आपण. आणि त्याच्यामध्ये सांगितलं, भगवत ग्रंथामध्ये सांगितलं की दुसऱ्याला दोष देणं हे पाप आहे. आणि हे पाप कसं आहे? दुसरं पाप तर ठीक आहे, पण आपलंच कर्म आपल्याला भोगायला आलंय आणि हे न समजून घेता दुसऱ्याला दोष देणं हे पाप, हे इतकं पाप वज्रासारखं पाप येते. असं वज्रासारखं पाप होतं. म्हणून प्रारब्धाचे भोग जे आहेत जसं आपल्याला आले ते आपलंच भोग आहेत हे समजायचे. आणि ते भोग हे भगवंताचं प्रयोजन आहे. ते भोग हे भगवंताच्या लीला आहेत. बाबा सांगतात की सुखात सुद्धा तोच येत असतो आणि दुःखात सुद्धा तोच. आता आपण भावगीत ऐकलं त्यामुळे सांगितलं की उन्हाची काहिलीच्या रूपात सुद्धा तोच आहे आणि सावलीच्या रूपात सुद्धा तोच आहे. म्हणजे जेव्हा हे असं ज्ञान होतंय, स्वरूप ज्ञान झाल्यानंतर अशी उत्कट भक्ती आपल्याकडून घडते. आणि ही उत्कट भक्ती, आता ही उत्कट भक्ती घडते म्हणजे कसं? जसं आहे तसं राहणं, त्यात आनंद घेणं, म्हणजे जे काय होते ते भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे होते. त्यासाठी एक उदाहरण देते अभिमन्यूचे. आता अभिमन्यूचा वध होतो, लढाईमध्ये अभिमन्यूचा वध होतो. त्यावेळेस पांडवांना दुःख होतं, द्रौपदीला दुःख होतं आणि ते सर्व रडतात, पण सुभद्रा रडत नाही. मग या लोकांना काय वाटतं, पांडवांना आणि द्रौपदीला काय वाटतंय बाकीच्यांना, की तिला खूप दुःख झाले. आपण म्हणतो ना दुःख जास्त झालं की हृदय फाकलं जातं, रडा येत नाही असं आपण म्हणतो. त्यांना तसं वाटतं की ती रडत नाही म्हणजे तिला खूप दुःख झालेले, तिचं हृदय फाकलेले, त्यामुळे तिला कुणीतरी रडवलं पाहिजे. मग आता काय करायचं? मग ते द्रौपदी आणि पांडव काय म्हणतात भगवंताला, तू सुभद्रेला रडव, नाही रडवलं तर म्हणतात डोक्यावर परिणाम होतो असं म्हणतात. म्हणजे जर नाही रडलं, दुःखाचा भोग आला आणि ते जर रडू आपल्याला आलं नाही तर डोक्यावर परिणाम होतो असं म्हणतात. म्हणून ते काय म्हटले की त्या सुभद्रेला रडवा. मग काय करतात? भगवान श्रीकृष्ण जातात आणि सुभद्रेला म्हणतात, सुभद्रे तुला काय माहित आहे का? ती म्हणते काय? आता तुझा मुलगा मेलाय. ती म्हणते हो मला माहित आहे माझा मुलगा मेलेला आहे तो. मग तुला तसं काय वाटत नाही? म्हणजे त्यात काय वाटून घ्यायचे? तुझ्या प्रयोजनाप्रमाणे घडले ना, धर्माच्या कार्यासाठी घडले ना, मग त्यात मी वाईट वाटून काय घेऊ? तुझं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाप्रमाणे घडलेलं आहे, मग त्यात मी काय वाईट वाटून घेऊ? म्हणजे बघा ही उत्कट भक्ती, याला म्हणायचं उत्कट भक्ती, म्हणजे त्या भगवंताच्या प्रयोजनाप्रमाणे राहणं याला म्हणायचं उत्कट भक्ती. जेव्हा स्वरूप ज्ञान होतं, उत्कट भक्ती होते, तेव्हा आदर्श कर्मयोग आपल्याकडून होतो. आता आदर्श कर्मयोग म्हणजे काय? बघा जरा सुरुवातीला तिथे सांगितलं, आपण काय म्हणतो, कोणाबरोबर खोटे बोलायचं नाही, कोणाच्या आनंदाला गदा आणायची नाही, दुसऱ्याबरोबर सर्वांच्या बरोबर कसं चांगलं वागायचं, कुणाला दुखवायचं नाही. जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य कसं करायचं? निस्वार्थपणे करायचं, निष्काळजीपणा सोडून करायचं आणि अहंभाव ठेवायचा नाही, असं आपलं कर्तव्य करायचं. म्हणजे आदर्श कर्म कसं करायचं तर असं करायचं. त्यासाठी मग आपण काय करतोय? कुणाला दुःख देत नाही. जरी कुणी आपल्याला त्रास दिला तरी आपण त्याला सौजन्यतेचीच वागणूक देतो आपण. काय सांगितलेलं आहे की दुःख द्यायचं नाही. मग आता बघा नामस्मरण करतो आणि नामस्मरण केल्यानंतर त्याचं फळ काय आहे याच्याकडे पण
आदर्श कर्मयोगी जो कर्मयोगी आहे तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. जे आदर्श कर्म कसं की त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त कर्म करत राहणे, कर्मफळाची अपेक्षा करायची नाही. म्हणून म्हणजे नामस्मरण जर केलं तर नामस्मरणाच्या फळाकडे अपेक्षा करायची नाही. असं तो कर्मयोगी कर्म करतो. आणि बघा काही लोकांचं कसं असतंय, कर्माकडे एक डोळा आणि कर्मफळाकडे एक डोळा. असं ह्याने कर्म कसं होतंय, दूषित होतंय. त्यासाठी बाबांचं हे प्रवचन झालं त्यावेळेस बाबांनी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलेलं आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायचा, जेव्हा ती सेंचुरी होती याची, त्यावेळेस तो क्रिकेट हारल की जिंकल याच्याकडे लक्ष नसेल त्याचं, फक्त माझी सेंचुरी कशी होईल त्याचं लक्ष कुठं असायचं, फळाकडे असायचं ते माझी सेंचुरी कशी होईल. त्याच्यासाठी तो किती बॉल घ्यायचा, बॉल बाद करायचा का सेंचुरी करायची आहे. त्यासाठी मग त्याचं कसं होतं, एक डोळा कर्माकडे एक डोळा फळाकडे. त्यामुळे जे ज्या वेळेस सचिन तेंडुलकरांच्या सेंचुरी जास्त झालेत त्यावेळेस आपली मॅच हरलेली आहे. म्हणजे दूषित कर्म झालेले आणि दूषित कर्म झाल्यामुळं त्याचे भोग भोगायला येतातच. म्हणजे आता हा आदर्श कर्म आहे. आदर्श कर्म कसा करायचा, निष्काम भाव, तिथे त्या कर्माच्या फळाकडे आपले म्हणजे फक्त निष्काम भावाने कर्म करायचं, निस्वार्थ भावाने कर्म करायचं आणि त्या कर्मात ते अहंभाव सोडून आणि काळजीपूर्वक कर्म करणे, तो कर्मयोगी. म्हणजे कसं कर्म करायचं की निस्वार्थपणा, स्वार्थ घेऊन कर्म करायचं नाही आणि निष्काळजीपणा बी नकोय, करायचं म्हणून करायचं बी नाही, काळजीपूर्वक करायचं. जे आपण हातात कर्म घेतलेले ते कर्म नीटनेटकं झालं पाहिजे आणि ते कर्म झाल्यानंतर सुद्धा मी केलं हा अहंपणा सुद्धा तिथं नकोय. मग त्याला काय म्हणायचं, आदर्श कर्मयोग. म्हणजे असा आता आदर्श कर्मयोग आणि आदर्श कर्मयोग करणाऱ्याला काय म्हणतात, कर्मयोगी म्हणतात. मग आता हे कर्मयोगी कोण आहेत बघा, गाडगे महाराज कर्मयोगी होते, श्रीपाद बाबा कर्मयोगी होते. आता आपल्या बाबांचं काय चाललंय, कर्मयोगीच आहेत ते सुद्धा. आता गाडगे महाराजांनी जी सेवा केली निस्वार्थपणाने सेवा केलेली आहे. ते साफसफाई करायचे निस्वार्थपणे, स्वार्थ काय होता त्याच्याकडे, काहीच नव्हता. निस्वार्थ भावाने सेवा केलेली आणि काळजीपूर्वक निष्काळजीपणाने बी नाही केलेली आणि अहंभाव टाकून केलेली. तिथं मी केलं माझ्यामुळे होतंय मी करतोय हा भाव सुद्धा तिथं नाहीये. मग त्यांना कसं म्हणायचं, कर्मयोगी. तर श्रीपाद बाबांचं कार्य बघा, श्रीपाद बाबांनी बी कार्य केलं. संत गुरूंच्या आज्ञा घेऊन म्हणजे त्यांच्या गुरु किरो बाबांची आज्ञा घेऊन ते भागवत धर्माच्या प्रचाराची पताका त्यांनी हातात घेतली आणि ती प्रचाराची पताका हातात घेतल्यानंतर त्यांना किती त्रास सहन करावा लागला. ज्यावेळेस ते कुठे प्रवचना वगैरे जायचे, कधी कधी जाताना त्यांच्याकडे पैसे सुद्धा नसायचे, तर त्या ठिकाणी जाईपर्यंत ते पायी जायचे. पण त्यांनी कधी म्हटले नाही का माझ्याकडे पैसे नाहीत मी येऊ शकत नाही. तर ते तत्वज्ञान त्या भगवंत त्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी भागवत धर्माची जी पताका हातात घेतली होती सद्गुरू आज्ञेप्रमाणे ती त्या प्रसार करण्यासाठी त्या तत्वज्ञान सांगण्यासाठी लोकांना तत्वज्ञान समजावं त्यासाठी ते गरीब ओळात झोपडीत कोपडीत कुठे बी असू ताई भाऊ म्हणून हा हे कार्य ते करतच आहे. आणि कार्य कसे करायचे, निस्वार्थपणाने करायचे आणि काळजीपूर्वक करायचे. आणि म्हणजे त्यांनी बघा एकदा ते कीर्तनाला चालले होते पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, तर ते 50 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी कीर्तन केलेले बघा. म्हणजे पण त्यांनी कधी कोणाला म्हटलं नाही की माझ्याकडे आता पैसे नाही आणि मी आता येऊ शकत नाही म्हटले ते, कारण त्यांना हा प्रसार तत्वाचा प्रसार करायचा होता. आणि हे ज्ञान सर्वांना ताईला भाऊला सर्वांना मिळावं त्यांनी अहोरात्र कार्य केलेले. तसंच बघा आता आपल्या बाबांना सुद्धा म्हणजे श्रीपाद बाबांना किती लोकांनी नावं ठेवली पहिली की हा बोंधू बाबा आहे, हा काहीतरी सांगतोय, ह्याच्या कुणी नादी लागू नका. आणि त्यांच्यावर केस पण झाली, त्यांना माराय सुद्धा मारेकरी आले होते, पण ते घाबरले नाही आणि त्यांनी पताका अशीच चालू ठेवली. आणि त्याच बाबांचा श्वास ध्यास बनवून आपले बाबा आता कार्य करत आहेत. आता आपल्या बाबांना सुद्धा भरपूर लोक सांगतात काय यांचा चिटुरीचा परमार्थ, यांचा परमार्थ कसा आहे, चिटुरीचा परमार्थ आहे. आता बघा की एक तुकाराम गाथा तयार झाली, तुकाराम महाराजांना जसा जसा अनुभव आला तसा अनुभव त्यांनी तो लिहूनच ठेवला ना. एकदाच बसले सगळ्या अभंग त्यांनी एकदाच लिहून काढले का, नाही, जसा त्यांना अनुभव आला तसा त्या अनुभवातून त्यांनी ते अभंग लिहिले आणि त्या अभंगाचे चिठ्ठे तयार झाले ना. चिठ्ठे नंतरच
त्या अभंगाची गाथा तयार झालेली. ज्ञानेश्वरी सुद्धा सांगितली, गीतेवर टीका केलेली. एकदाच ज्ञानेश्वर महाराज बसले, एकदाच एका दिवसात टीका केली का सगळी? नाही, त्यांनी एक एक दिवस एक एक भाग घेऊन, एक एक श्लोक घेऊन, एक एक ओवी घेऊन ते सांगितलेली आणि ती चिठ्ठीच तयार झाली आणि त्या चिठ्ठीने तो चिठुरीचाच तो ग्रंथ तयार झालेला आहे. तसं बाबा सुद्धा साधकांच्या मनामध्ये काय विचार आहेत, साधकांना काय प्रश्न आहेत, ते प्रश्न ते त्यांना आठवायचे, जाणवायचे, ते लिहून आणायचे आणि ते लिहून आणलेल्या प्रश्नावर साधकांना काय काय परेशानी आहे ना काय समजलं नाही आणि ह्याच्यावर ते 2-2 तास प्रवचन करायचे. 2-2 तास प्रवचन करत असताना ते मध्ये पाणी सुद्धा पित नव्हते. मग त्यांना पाणी प्यायला नव्हते का? पाणी जवळ नव्हतं का? तर नाही. पाणी का पित नव्हते? तर जी आपण लिंक लागलेली आहे, जे आपण सांगतोय आणि ही जर सांगत असताना लिंक तुटली, मी पाणी जर पित राहिलो मध्ये जर लिंक तुटली तर साधकांचं मन विचलित होईल. त्यांना ते ज्ञान जे सांगतोय मी ते त्यांना समजणार नाही. त्यामुळे त्यांनी 2-2 तास प्रवचन केलं पण मध्ये पाणी सुद्धा पिलेलं नाही. आणि हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि त्यांच्या ह्या म्हणजे ही कर्मयोगी आपला भाग झाले कर्मयोगी आणि त्यांच्या ह्या प्रयत्नानेच हे ग्रंथ तयार झालेले आहेत बघा. भगवत भाव, विश्वात्मके देवे, तुम्ही संत मायबाप, किंवा आता सिद्धांत संग्रह आणि आता जो तयार झालाय तो भगवत सेतू म्हणजे भगवत भाव सेतू. हे ग्रंथ कसे तयार झाले? चिठ्ठीतून झाले की नाही? म्हणजे बाबांनी जे प्रवचन केली ते प्रवचन ह्या साधक लोकांनी लिहून काढली आणि ती चिठ्ठ्या तयार केल्या आणि त्याच्यात मग हा ग्रंथ तयार झालेले आहेत. म्हणजे हे बाबांना पण आपल्या बाबांना सुद्धा म्हणजे लोकांनी खूप असं म्हणजे यांचा काय परमार्थ चाललाय, चिठ्ठीचा परमार्थ चाललाय किंवा हे काय हे जे वृक्ष संवर्धन करतात किंवा गोसंवर्धन करतात हे परमार्थामध्ये येत नाही. म्हणजे परमार्थ कसा? कीर्तन करणं, प्रवचन करणं, दिंड्या काढणं, हाच परमार्थ लोकांना माहिती आहे. पण हे परमार्थामध्ये येत नाही. म्हणजे कर्मयोगी आहे ते कर्मयोगाचं हे कार्य असतं. हे कार्य कसं आहे यांचं? निस्वार्थपणाने, निष्काळजीपणा नाही तिथे, काळजीपूर्वक आणि कसं आहे अहंभाव टाकू नये. आता बाकीचे जे कार्य चाललेत लोकांचे, कीर्तन करायचं म्हणजे त्याला पहिलं पॉकेट पाहिजे. म्हणजे स्वार्थ तिथं आहे, स्वार्थापोटी कार्य करतात, स्वार्थापोटी कीर्तन, परत कीर्तन करायचं. आता कीर्तन करताना शपथ घेतोच पहिला आपण, तुप पाहता लोचिनी सुख झाले व सजनी, तोवा विठ्ठल बरवा तोवा माधव बरवा. म्हणजे तो माधव आणि तो विठ्ठल एकच आहे आणि ते एक विठ्ठलाच मी सांगणार, त्या स्वरूपाचंच मी ज्ञान सांगणार. याची आपण शपथ घेतली जाते पण ती शपथ विसरतो आणि कीर्तनामध्ये काय मग हसी मजा. सिद्धांत दृष्टांत सांगायचा पण सिद्धांत कधीच पटून सांगायचा नाही. त्या दृष्टांत असाच हसी मजाक मध्ये घ्यायचा. म्हणजे हे आता कार्य कसं चाललेलं आहे? स्वार्थपणाने चाललेलं आहे. यांना कर्मयोगी म्हणता येईल का? नाही. मग कर्मयोग कसा असतो? तो निस्वार्थपणाने कार्य करत असतो, काळजीपूर्वक कार्य करत असतो आणि त्याच्या कार्यात अहमपणा नसतो. मी केलं म्हणून हा भाग तिथे नसतो. त्यांना काय म्हणायचं? कर्मयोगी. अजून एक याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये विषय आलेला आहे याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पत्रामध्ये की बहीण आपल्या भावाला बघा टिळा लावते. बहीण आपल्या भावाला टिळा लावते. तिला करते की नाही बहीण? काय करते? त्याला ओंजारते, गोंजारते, तिलक लावते, म्हणजे त्याला त्रिलोचन बनवते. आणि तिसऱ्या डोळ्यात काय आहे? कामधनाची शक्ती. इथं तिसरा डोळा आहे, इथं काय आहे? कामधनाची शक्ती. तिलक इथं लावणे म्हणजे कामदहन, तिथे शमवणे. मग ती बहीण जेव्हा टिळा लावते त्याला स्पर्श करते, गोंजारते, तिला त्रिलोचन करते आणि तिसऱ्या डोळ्यात कामधनाची शक्ती असते. म्हणजे त्याला ती थांबवत हे करते. म्हणजे आणि इतर लोकांच्या म्हणजे इतर जे स्त्री आहेत ह्याच्याकडे माझ्या भावाने काही कोणत्या दृष्टीने पाहावं? आई आणि बहीण या दृष्टीने पाहावं म्हणून ती तिलक लावत असते. आता आपल्याला हा भाव माहित होता का? आपण फक्त बस आरती करतोय, टिळा लावतोय, पण त्या भावाला टिळा का लावते? त्या भावाला ती समजून सांगत असते की तू या इतर स्त्रियाकडे पाहतोय तो कोणत्या दृष्टीने पहा? ही तुझी आई आहे, तुझी बहीण आहे, त्या दृष्टीने पहा. आता बघा आपल्या संप्रदायाला सुद्धा टिळा लावतात. संप्रदाय सुद्धा टिळा लावला जातो. पण टिळा का लावायचा? आता संप्रदायाची ओळख करण्यासाठी. आता दासबोध लोकांची बैठक होती की नाही, ते गंध लावतात, कुंकू लावतात. कुंकू लावणे कळतं हे कोण आहे?
जय सद्गुरू लगेच करतात ते, त्यांना कळतं की हे बैठकीमध्ये लोक आहेत, म्हणजे हे कळण्यासाठीच टिळा लावायचा. मग टिळा कळण्यासाठी लावायचा आहे का? टिळा काय लावायचा? शपथ घ्यायची आहे ते स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे मला, आणि त्या स्वरूपाच्या ज्ञानानंतर मी तसंच आचरण करत. स्वरूपावर राहून स्वरूपाचं आचरण कसं करायचं, म्हणजे जिकडे जिकडे जे दिसतंय ते सगळं भगवंतच आहे, आणि ते भगवंत आहे हे पाहूनच म्हणजे ही स्मरण म्हणजे तिकडं पाहिजे तिकडं तो भगवंतच आहे हे स्मरण ठेवायचं. म्हणजे प्रत्येकामध्ये म्हणजे गाढवामध्ये म्हणा, प्राण्यामध्ये, सगळ्यामध्ये कशी दयादृष्टी दाखवायची, आणि ही दयादृष्टी दाखवण्यासाठीच हे टिळा लावलेला असतो. प्रत्येक दिवशी आपण टिळा लावतो, तर आपण लावतो किंवा बाकीची स्वतः लावतात. रोज ते उठता की टिळा लावायचा, आणि टिळा लावून जर आपल्याला हे ज्ञान झालं नाही किंवा आपला जर असं आचरण नसेल, मग टिळा लावून तुम्ही प्रत्येक दिवशी शपथ घेऊन काय करताय? पापच करताय. म्हणजे प्रत्येक दिवशी पापच होते, आणि हे असं पाप, दूषित कर्माचं पाप हे वज्रलेपासारखं होत असतं. म्हणून टिळा लावा, पण त्या टिळा लावण्याच्या मागचं त्याचं का लावायचं हे जाणून घ्या, त्याचं ज्ञान करून घ्या. बाबा सांगतात की अज्ञानाने जे करत ते पापच होत असतं, म्हणजे ते जाणून घ्या आणि मग टिळा लावा. मग ते काय पुण्याचे म्हणजे पुण्य आणि पापाचे पुढे येते. मग म्हणून हे टिळा कशाला लावायचा? तर ती टिळा लावणं म्हणजे एक शपथ आहे. आणि असा म्हणजे जो कर्मयोगी आहे तो ही शपथ घेतो आणि तसंच आचरण करतो. टिळा जरी लावला तरी तो आचरणाकरता टिळा लावतो. तो दाखवायसाठी टिळा लावत नाही, की आम्ही कोणत्या संप्रदायाचा आहे दाखवण्यासाठी टिळा लावत नाही. तर त्या टिळा लावल्यानंतर तसं तो आचरण करतो. तर बाबा सुद्धा आपल्याकडून कसं कर्मयोगाचंच आचरण करून घेत आहेत, आपल्या सुद्धा कर्मयोगी बनवत आहेत. तर याच्या पुढे एक व्यासांचा विषय आलेला आहे थोडासा, 5 मिनिटं बाकी आहे. तर व्यासमुनी जेव्हा एक ग्रंथ वगैरे लिहिले, व्यासमुनीने जेव्हा ग्रंथ वगैरे लिहिले आणि त्यांना वाटतं माझ्याकडून खूप कार्य झालं, तर भरपूर कार्य झालं, आता काय करायचं? सरस्वती काठी जायचं, आश्रमात राहायचं आणि भजनात गुंगवायचं, असं व्यासमुनींना वाटलं. पण व्यासमुनींना ते आश्रमात गेले, ते भजनाला बसायचे, पण त्यांना तिथं आनंद वाटत नव्हता, त्यांना उद्विग्नता वाटायची. आणि ही नारद मुनींनी जाणली उद्विग्नता त्यांची. म्हणजे ह्यांना काय म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती उद्विग्नता असायची, ती नारद मुनींनी झाली. नारद मुनींनी विचारलं म्हणजे काय, तुम्ही आता भजनाला सुद्धा बसताय, मग तुमची उद्विग्नता काय जात नाही? तेव्हा नारद मुनींनी त्यांना कारण सांगितले, तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची लिहिली आहेत ते कशी लिहिले? तुम्ही कर्मकांडावर लिहिले. त्यातून तुम्हाला असं कर्म केलंय की असं होणार, हे केलं की म्हणजे जसं कर्म करा तसं तुमचं ते कार्य पुढे घडणार आहे, हे त्याचं तुम्ही लिहिलेलं आहे. पण भगवंताच्या लीलाबद्दल काय लिहिलंय तुम्ही कुठे? म्हणजे तुम्ही गीता जी लिहिली ती गीतामध्ये थोडंसं भगवंताची लीला सांगितलेली, पण भगवंताच्या लीलेचं तुम्ही ग्रंथ लिहा. मग त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. त्यावेळेस दादा मुनी सांगितले की मी जेव्हा सत्संगात होतो, म्हणजे माझा पहिला जन्म जेव्हा मी दासीपुत्र होतो, दासीपुत्र असताना मला जेव्हा संतांची संगत लागली, सत्विचार मला ऐकायला मिळाले, आणि त्या विचारामुळं मी आज त्या ब्रह्माचा पुत्र आहे, मानस पुत्र आहे. आणि मला सेवा कोणती करायला मिळते? आता ही त्रिलोकामध्ये फिरून काय करत असतोय? कीर्तन करत असते. तेव्हा मग त्या व्यासमुनींनी श्रीमद भागवत कथा ग्रंथ तयार केला, आणि त्या ग्रंथामध्ये काय लिहिले? भगवंताच्या लीला लिहिलेल्या आहेत. भगवंताच्या लीलाचं गुणवर्णन करणं आपण म्हणतो ना भागवताचार्य. भागवताचार्य कोणाला म्हणायचं? जे भागवत धर्माप्रमाणे आचरण करतो त्याला भागवताचार्य म्हणायचं. पण भागवत कथा सांगणं त्याला भागवताचार्य म्हणत नाही. भागवताच्या कथा आलेल्या त्या कथा भगवंताच्या लीला आहेत, आणि त्या लीला समजून घ्यायच्या आणि तसं आचरण करायचं, त्याला म्हणायचं भागवताचार्य. आणि मग श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाल्यानंतर मग त्यांना तो आनंद वाटायला लागला. व्यासमुनींना आनंद काय वाटला? भागवत कथा श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाल्यानंतर. आणि मग हा ग्रंथ तयार झाल्यानंतर मग ते पुत्र मोहाच्या प्रेमात पडले. तर त्यांचा पुत्र कोण? व्यासमुनी. व्यासमुनीचा जन्म तर प्रत्येकाला माहिती की त्यांनी 12 वर्षानंतर जन्म घेतला आणि पळ सुटले. किती पोटी? शुकमुनी. शुकमुनी पळ सुटले. आता शुकमुनी व्यासांचे पुत्र. आता व्यासांना आता अर्थ काय की व्यासमुनी पुत्र मोहात पडले. म्हणजे पुत्र मोहात पडले म्हणजे
त्यांना काय वाटत होतं की माझ्या मुलाने हे जे ग्रंथ आहे ना लिहिलेला श्रीमद भागवत हे ग्रंथ समजून घ्यावा आणि ह्यातले जे लीला आहेत भगवंताच्या लीला आहेत त्या इतरांना सुद्धा समजून सांगाव्यात म्हणजे ते प्रज्ञावान करत होते. शुकमुनींना प्रज्ञावान म्हणजे काय, जे ज्ञान सांगितले ते ज्ञान स्वतः समजून घ्यायचं आणि इतरांना सुद्धा ते समजून सांगायचं, त्याला म्हणायचं प्रज्ञावान. म्हणजे ते हा एक ग्रंथ शुकमुनींनी समजून घ्यावा आणि समजून घ्यावा आणि हे ज्ञान इतरांना सुद्धा द्यावं, त्यासाठी ते शुकमुनीच्या प्रेमात पडले. आणि मग पुढे शुकमुनींनी ते गेले अगोदर बाहेर देऊन गेले, पण नंतर शुकमुनीला आणण्यासाठी व्यासमुनींनी काय केलं माहितीये की पशु प्राण्यांना ना भगवंताची लीला, भगवंताचं गुण, भगवंताचं नाम सांगितलं आणि ती पशु प्राणी जसे जे प्राणी झाडावर बसायचे ते झाडं सुद्धा भगवंताचं नाम गायला लागले, भगवंताचे गुण गायला लागले. तेव्हा शुकमुनी जे जंगलात बसले होते मग त्यांना ते गुणगान ऐकलं, भगवंताचं ते नाम ऐकलं, तेव्हा त्यांना कळलं की हे काय असं, तुम्हाला कुणी हे ज्ञान दिलं. तेव्हा ते सांगतात की आम्हाला कुणी ज्ञान दिलंय तर व्यासमुनींनी ज्ञान दिलेले. आणि मग ते शुकमुनी कुठे येतात, व्यासमुनींच्याकडे येतात आणि व्यासमुनी मग त्यांना श्रीमद भागवत कथा समजून सांगतात. आणि श्रीमद भागवत कथा समजून सांगितल्यानंतर त्यांनी ते पुढं शुकमुनींनी पुढं ते श्रीमद भागवत कथा परीक्षित राजाला समजून सांगितलेली आहे बघा. म्हणजे ही कथा समजून सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी व्यासमुनी हे पुत्रमोहात पडले होते. म्हणजे बघा आपला विषय काय चालू होता आजचा विषय काय होता आपल्या सद्गुरु आश्रयातील आनंद म्हणजे प्राप्तीच्या पलीकडचा आनंद. प्राप्तीच्या पलीकडचा आनंद घेण्यासाठी काय करायचंय, हित करून घ्यायचे. हित करणं म्हणजे काय तर सुखदुःखाचं रूपांतर आनंदामध्ये करणे. प्राप्तीच्या पलीकडचा आनंद म्हणजे सद्गुरु सानिध्य. सद्गुरु सानिध्यामध्ये जो आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त करणे हे प्राप्तीच्या पलीकडचं. म्हणून आपल्याला आता काही आपल्या प्राप्तीच्या पलीकडचं मिळालं की नाही, सत्संग आपल्याला मिळतोय की नाही, संतांचा संघ आपल्याला मिळाला की नाही, मग आपल्याला प्राप्तीच्या पलीकडचा आनंद मिळतोय की नाही. बघा सगळ्यांनी विचार करा. जय हरी. आता याच्यानंतर एक सांगायचं राहिलं म्हणजे की बघा आपला जन्म घेतो त्याच्यामध्ये कबीरांचा आहे की म्हणजे कबीर काय सांगतात की म्हणजे बघा त्याच्यामध्ये कबीरांची लिहिले तो आहे की म्हणजे जब मैं पैदा हुआ तब जग हसे मैं रोया, जब मैं पैदा हुआ तब जग हसे मैं रोया आणि ऐशी करनी कर चलो मैं हसे और जग रोए. असं करणे करा की आता आपण हसत तेव्हा जाऊ, प्राप्तीच्या पलीकडे गेल्यानंतरच आपण हसत जाणार आहे. म्हणजे आता हा प्राप्तीच्या पलीकडचा विषय, प्राप्तीच्या पलीकडचा आपल्याला साध्य बी झालेला आहे, फक्त आता हे टिकवायचंय. आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे आणि ते काय करायचे टिकवायचं आहे. जय हरी सर्वांना. त्याच्यानंतर काय होईल आरती होईल. आरती बाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभया तुम्ही माया पर्वत धर्माचे रच संतानी केले कैसे जिया जिया दर्शन देवाचे निघणे आरती बाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभया पूर्णी माया आज तुझ्या चरणाशी सारे भक्त गणारे काशी अभयदान समता तुझी करे आरती बाऊराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती
बळवान